माननीय खासदार श्री संजय भाऊ देशमुख आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री वसंतराव भाऊरावजी देशमुख सभापती, ॲडव्होकेट रवींद्र गावंडे, सलीम चव्हाण, गुलाबराव गावंडे, संदीप बनगिनवार, संदीप जाधव, सौभाग्यवती वंदना बा जाधव, दी दिग्रस ब्लॉक शेतकरी जिनिंग अँड प्रेसिंग सोसायटी लिमिटेड, दिग्रस। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री संजय भाऊ देशमुख यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक रविराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, दिग्रस। नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिग्रस येथे 26 एप्रिल रोजी मुस्लिम गवळी समाज विवाह मेळाव्याचे भव्य आयोजन। 27 जोडपी बंधनार परिणय सूत्रात, कोणतीही शासकीय मदत न घेता 22 वर्षाची अखंड परंपरा कायम। दिग्रस येथे 26 एप्रिल 2026 रोजी मुस्लिम गवळी समाजाच्या 23व्या विवाह सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे। यावेळी 27 जोडपी विवाहाच्या पवित्र सूत्रात बांधणार असून मुस्लिम गवळी बिरादरीचे सर्व पदाधिकारी सदर मेळाव्यासाठी अथक परिश्रम करत आहेत। दिग्रस येथील मुस्लिम गवळी समाजातील अधिकतर सदस्य अत्यंत कष्टाळू असून पशुपालन, मोलमजुरी, शेती इतर व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा गाडा चालवतात। मात्र कोणतीही शासकीय मदत न घेता मागील 22 वर्षापासून अखंड विवाह मेळाव्याचे आयोजन करून त्यांनी सर्वांसमक्ष प्रेरणा व आदर्शत्वाचा अभिनय पायंडा रचला आहे। आजपर्यंत शेकडो युवक युवतींचे संसार थांबण्यात त्यांना यश आले आहे। कोणताही अवाजवी खर्च न करता तसेच समाज विघातक प्रथांना फाटा देत अत्यंत साध्या पद्धतीने व दिलेल्या वेळेवर येथे दरवर्षी लग्न होतात। दिग्रस येथील गवळीपुऱ्याला लागून असलेल्या मेहबूबनगर येथील खुल्या मैदानावर सकाळी 10 वाजता निकाह पार पडणार आहे। खामगाव, अकोला, बळनेरा, पुसद, वाशिम जिल्ह्यातील मंगरूळ, पीर, कोळंबी, लवणासह स्थानिक वर वधू हजारो सर्वधर्मीय बांधव, नातेवाईक व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत रेशीम गाठीत बांधणार आहेत। दिग्रस येथील मुस्लिम गवळी बिरादरीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव सदर मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेत आहेत। विवाहोत्सुक वरवधूंनी त्यांच्या पालकांनी त्वरित संपर्क साधावा तसेच मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।